ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी शहरामधील सोनार गल्ली येथील सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये कायमच अग्रेसर असणाऱ्या ओम साईराम ग्रुपच्या वतीनं सालाबादप्रमाणे यावर्षी देखील श्री साई सच्चरित पारायण सोहळा तसेच कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा पारायण सोहळा श्री संत नरहरी महाराज मंदिरात पार पडला। गुढीपाडवा ते रामनवमी असे 9 दिवस श्री साई चरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच मराठी नववर्ष या दिवशी श्री साई सच्चरित 5व्या अध्यायानुसार दिवाळी साजरी करून बाबांना फराळाचा नैवेद्य दाखवण्यात आला। तसेच 27व्या अध्यायामध्ये विष्णू सहस्त्र नामाचं महत्त्व सांगितलंय, त्यामुळे या नावाचं पठण देखील करण्यात आलं। तसेच 38व्या अध्यायानुसार साईबाबा आपल्या भक्तांना प्रसाद वाटत असे, त्यानुसार मंडळामधील महिलांनी 56 भोग नैवेद्याचं आयोजन केलं होतं। यावेळी महिला आणि पुरुष मिळून 21हून अधिकांनी या पारायण वाचनामध्ये सहभाग घेतला। नवमीच्या दिवशी सकाळी अवतरणिका समाप्ती करण्यात आली। त्यानंतर सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यानंतर 12 वाजता श्री राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। दुपारी हरिभक्तपरायण गोडसे महाराज यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं। कीर्तनानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। 6ची आरती झाल्यानंतर पालखीमध्ये पादुका तसेच श्री साई सच्चरित ठेवून तसेच साईबाबांची गाणी लावून भक्तिमय अशा वातावरणात राहुरी शहरामधून मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीमध्ये महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। महिलांनी आपल्या खांद्यावरती पालखी घेऊन पालखी मार्गाने मिरवणूक काढली आहे। यावेळी अन्नपूर्णा उदावंत, ज्योती लोळगे, माधुरी पानसंबळ, साक्षी लोळगे, प्राजक्ता शेटे, नीता पानसंबळ, शर्मिला पानसंबळ, राहुल उदावंत, प्रसाद उदावंत, विक्रम डहाळे, राजू उदावंत, सोपान पानसंबळ, प्रवीण पानसंबळ, भास्कर पानसंबळ, संतोष डहाळे, रवींद्र कोरडे आदी या ठिकाणी उपस्थित होते। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी।